मालेगावच्या डोंगराळ गावातील 3 वर्षाची चिमुरडी, हो फक्त 3 वर्षाची, जिला अक्षराची ओळखही नव्हती, जिचं आयुष्य म्हणजे फक्त खेळणी आणि आईच्या कुशीतील प्रेम एवढंच माहीत होतं, ती अचानक गायब झाली. गावभर शोध सुरू. आई ओरडत होती, माझं बाळ कुठं आहे? काही मिनिटातच ती ओरड रडण्यात बदलली, कारण ती चिमुकली मृत अवस्थेत सापडली. तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. आणि एकमेव प्रश्न, एका छोट्याशा देवदूताचं काय चुकलं होतं? ती फक्त मालेगावची बातमी नाही, ही भारताच्या प्रत्येक घराची. देशात रोज अशा कित्येक लेकरांना आयुष्याची संधी मिळत नाही का? कारण अजूनही या देशात गुन्हेगारांना भीतीच उरलेली नाही. अत्याचार हा गुन्हा आज वाढतोय कारण आपला कायदा अजूनही स्पीड नाही, कडक शिक्षा नाही आणि गुन्हेगाराला भीती नाही. हो, भीती कायद्याची, समाजाची, न्यायाची. जर गुन्हा करणाऱ्याला माहीत असेल जे 30 दिवसात शिक्षा ठरेल, तर तो गुन्हा करणारा आधीच थांबतो. आपण काय करतो? एक दिवस राग, दुसऱ्या दिवशी विसर आणि गुन्हेगाराला मोकाट. आज वेळ आली आहे या देशात मुलींसाठी लढण्याची. फास्ट ट्रॅक कोर्ट, 30 दिवसात निकाल. गुन्ह्याच्या पुराव्यात थेट कोर्टात कठोर शिक्षा. गावामध्ये महिला सुरक्षा समिती, सर्व शाळा गावात जागृती आणि समाजाने हो, आपण शांती सोडून आवाज उठवायचा. कारण जर आपण शांत राहिलो तर उद्या देशात आपल्या मुलींच्या सुरक्षेचा काय? देश रॉकेट बनवतोय, देश चंद्रावर जातो, पण जर एखादी 3 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही, तर तो देश कितीही विकसित असला तो देश सुरक्षित नसतो. आपण जर आज बदललो नाही तर अशाच उद्या बातम्या आपल्या घराच्या बद्दल येऊ शकतं. देश बदलतो तेव्हा नाही जेव्हा सरकार बदलतं. देश बदलतो तेव्हा जेव्हा जनता जागी होते.